दंडवत प्रणाम. आजचा जो विषय आहे तो चंद्रग्रहणासंदर्भातला आहे, ग्रहणासंदर्भातला आहे. आणि उद्या 7 तारखेला हे चंद्रग्रहण जे आहे ते चंद्रग्रहण लागणार आहे. या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि अनेक मेसेजेस किंवा फोन्स मला येत आहेत की या निमित्ताने आपण महानुभावपंथीय साधक आहोत, तर आपण या चंद्रग्रहणाच्या बाबतीमध्ये आपल्यामध्ये काही नियमावली आहे का किंवा काही विधिविधान आहेत का की जे आपल्याला देवाने सांगितलेलं आहे का असं काही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की चंद्रग्रहण हा जो काही प्रकार आहे तो विज्ञान या सायन्सचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला या संदर्भामध्ये सखोल माहिती त्याच्यामध्ये मिळालेली आहे की हे ग्रहण का लागतं, कसं लागतं, त्यामागचं कारण काय आहे. आणि तदनंतर आपण जर का भारतामध्ये किंवा काही विशिष्ट भागांमध्ये जर का भारतातल्या काही बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या ग्रहण ज्यावेळेला लागतं त्यावेळेला आपल्याला काही विधी करायचे नाही आहेत. काही जे कार्य आहेत ते वर्ज्य असतात. एवढं म्हटलं जातं की म्हणजे ज्या आईच्या पोटामध्ये बाळ आहे त्या आईने त्या ग्रहण लागल्यानंतर काही शिवायचं नसतं, काही कापायचं नसतं, ही काळजी घ्यायची असते वगैरे. नाहीतर मग त्याचा परिणाम होणाऱ्या बाळाला तो दिसून येतो. आणि असंही होतं की काहींचं काही ओठांचा भाग वगैरे असं शिवल्यासारखा दिसतो, तर ते म्हणतात की ते ग्रहणाच्या वेळेला हे असं असं त्याच्या आईने ते शिवलं असेल काहीतरी कपडा आणि म्हणून तसं ते बाळाला तसं झालं. तर अर्थातच विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की अशाने असं काही होत नसतं. आता इतर धर्मांमध्ये वगैरे असे त्या संदर्भातले काही नियमावली असेल तर तो त्यांचा भाग आहे, त्याबद्दल आपण काही बोलत नाही आहोत. आपल्याला फक्त महानुभाव पंथाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी बघायच्या आहेत. काही लोक बघा, आता ग्रहण असेल तर त्या दिवशी काय करतात, ते दान मागायला काही येतात आणि ते म्हणतात दे दान सुटे ग्रहण. म्हणजे जर का तुम्ही दान दिलं तर ग्रहण सुटेल असं म्हटलं जातं. आणि लोकसुद्धा खरोखरच ते ह्यांना दान दिलं की ग्रहण सुटणार आहे की काय या भावनेखाली ते दान दिल्याही जातं. अर्थातच हा ज्याच्या त्याच्या धार्मिकतेचा किंवा भावनेचा हा प्रश्न आहे. त्या मुद्द्याला आपण अजिबात हात घालत नाही आहोत किंवा त्या गोष्टीचा आपण विरोधही करत नाही आहोत. काही लोक असे करतात, एवढी एक तर फक्त आपल्याला ही माहिती तुम्हाला दिल्या गेली. आता हे लक्षात घ्या की अशा प्रकारचं दान दिल्याने ते ग्रहण सुटत नाही, कारण विज्ञान हे सगळं सिद्ध करतं की किती वाजता ग्रहण लागणार आहे आणि ते किती वाजता ते ग्रहण सुटणार आहे, हे सगळं डिटेलमध्ये सांगितलं जातं. आणि त्या वेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या कुठल्याही दानाने ते ग्रहण सुटणार नाही आहे. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया की महानुभाव पंथामध्ये श्री चक्रधर स्वामींनी त्या तत्त्वज्ञानामध्ये ग्रहणाच्या संदर्भात असे काही नियम सांगितले आहेत का, की त्या दिवशी काहीतरी स्नान घातलं पाहिजे, का विडावसर केला पाहिजे, की अमका अमका विधी केला पाहिजे, असं काही सांगितलेलं आहे का. तर तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी मी सांगेल की स्वामींनी अशा प्रकारे ग्रहणाच्या दिवशी ग्रहणाच्या वेळेला असा काही विधी विधान आपण महानुभावपंथीय साधकांनी केला पाहिजे अशा प्रकारचं कुठलंही विधान स्वतः श्री चक्रधर स्वामींनी केलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे कोणी तुम्हाला म्हणत असेल की या निमित्ताने तुम्ही अन्नदान करा वगैरे, तर हा एक कर्मकांडातला तो एक भाग आहे जो तिकडून आपल्याकडे पण तो येऊ पाहत आहे. मला असं आठवतं की मागच्या वर्षापर्यंत असे कुठल्याही प्रकारचे प्रश्न मला कुणीच केलेले नव्हते, पण यावर्षी मात्र या ग्रहणासंदर्भातले अनेक प्रश्न माझ्याकडे अनेक लोकांकडून आलेले आहेत. तर स्पष्ट आणि एका वाक्यामध्ये तुम्हाला जर का सांगायचं झालं तर महानुभाव पंथामध्ये ग्रहणाच्या संदर्भामध्ये अमकाला अमका विधी, तमकाला तमका विधी केला पाहिजे असं कुठलंही विधान, वाक्य, वचनसूत्र, कुठली लीळा किंवा त्या संदर्भातलं निरूपण स्वामींनी केलेलं नाही आहे. आणि म्हणून तुम्हीसुद्धा सर्व महानुभावपंथीय जे साधक आहेत त्यांनी निश्चिंत राहा. आपला जो रेग्युलर देवधर्म आहे, रेग्युलर आपले जे कामं आहेत ते आपण केली पाहिजेत. आणि या संदर्भातले विज्ञानाचे काही नियम जर का असतील की त्यावेळेला त्या संदर्भातले जे काही असेल तर ते फक्त आपल्याला पाळायचे आहेत. ते सुद्धा आपल्या
म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धर्माचा जो काही जो विषय आहे, तो या संदर्भामध्ये कुठलाही धर्माचा विषय नाही किंवा कुठल्याही विधिविधानाचा विषय याच्यामध्ये देवाने स्वतः आपल्याला सांगितलेला नाही आहे. दंडवत प्रणाम.